लहान मुलं ही देमसेल्स एक छोटी माणसं आहेत. दे आर अन इंडिव्हिज्युअल. आपल्याला खूप वाटतं मातीचा गोळा आणि आपण त्याला आकार देऊ वगैरे. आपण कुंभार तर नक्की नाही हो. असलो तर ते चाक आहे की आपले निर्णय चुकीचे असतील बरोबर असतील त्या क्षणी आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करतो. आई बाबा दोघंही, दोघांचाही हेतू कधीच वाईट असणार नाही. शाळेतले शिक्षक हा किती महत्वाचा एक फोर्स आहे आणि जो अनेकदा आपण गृहीत धरतो. तर तिथेही मला वाटतं एक टीम म्हणून जर काम करता आलं. पेरेंटिंग हा एक भन्नाट एक्सपिरियन्स आहे. कमाल कमाल एक्सपिरियन्स. मागच्या आठवड्यात समीरा बरोबरच्या गप्पा फारच छान रंगल्या होत्या. त्या आता आपण पुढे कंटिन्यू करतो. पण तोपर्यंत तुम्हाला सांगायचं म्हणून सांगते, आपल्या आजच्या पाहुण्या आहेत डॉक्टर समीरा गुजर जोशी. त्यांच्याबरोबर आपण मातृत्वाबद्दल गप्पा मारतोय. तर आता वळूया गप्पांकडे. तू आता म्हणालीस की तुला अनुश्रीला तितका वेळ आता देता येत नाही. नॅचरली मदरहूड म्हणजे पहिल्या 5-6 वर्ष अटेन्शन दिलं, वेळ दिला, याच्यात काही आवरत नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारचं अटेन्शन आपल्याला लागतं. तर आता जेव्हा तुला हा वेळ लिमिटेड असतो तेव्हा तू कसा मॅनेज करतेस? म्हणजे तुला जो लिमिटेड वेळ मिळतो त्यात तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करता, की हाऊ डू यू स्पेंड क्वालिटी टाइम विथ हर? नाही, खरं तर म्हणजे ती तारेवरची कसरत आहे. मला नाही वाटत की कुठल्याही पालकाला याचं समाधानकारक उत्तर मिळतं किंवा आता मला याचं सोल्युशन सापडलंय असं नाहीच आहे. प्रत्येकाची ट्रायल अँड एरर काहीतरी पद्धत सुरू असते. मी ना फार एक इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू वाचला होता आणि जो माझ्यासाठी खूप काही कलाटणी देणारा ठरला. एका बाईनी मुंबईतच एक पजामा पार्टी क्लब घडला होता आणि तिचा कॉन्सेप्ट असा होता की शनिवार रविवार रात्री, मला वाटतं शनिवार रात्री, ती तिच्या घरी पजामा पार्टी अरेंज करणार आणि पालकांनी येऊन आपल्या मुलांना सोडायचं तिथे रात्री. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता तुम्ही समजा सोडलं मुलांना तर तुम्ही 11, 11:30, 12ला मुलांना पिकअप करा तिथून. आणि कशासाठी? तर आई वडिलांना वेळ मिळावा. फॅन्टॅस्टिक. आणि मग ती मुलं तिथे छान खेळतील. त्यांना ती म्हणाली मी घरात माझ्या होम थिएटरवरती काय सिनेमाज दाखवेन म्हणा, काही करतील मुलं आणि एकत्र आली की मस्ती मजा करतील. झोपावं असं वाटलं तर ते त्यांच्या पायजमाच घालून आलेले असणार आहेत, त्यामुळे ते त्यांच्या नाईट सूटमध्ये झोपतील वगैरे. आणि त्याच्यातनं तिने एक छान वाक्य लिहिलं होतं की ही कल्पना का तिला सुचली किंवा असं तिला, तिच्यासाठी ते बिझनेस मॉडेल असेलच नो डाऊट, पण त्याच्यात तिने असं म्हटलं होतं की जोवर आई वडील स्वतः हॅपी नाही आहेत, खुश नाही आहेत, तोवर ते मुलांनाही खुश नाही ठेवू शकणार. किती सुंदर विचार. आणि मला हा विचार इतका माझ्या मनात राहिला की येस, म्हणजे मी माझे सगळे जे व्याप आहेत, माझी चिडचिड आहे, माझी धावपळ आहे, हे सगळं वड्याचं तेल वांग्यावर तसं ते कुठेतरी मुलांवरती निघतं आहे आणि मी घरात चिडचिडच करते, आदळआपट करते. म्हटलं हे नाही, हे हॅपी पालक, एक खुश हॅपी तू म्हणतेस आदळआपट, कारण मी जेव्हा चिडचिड करते मला वाटतं मीच जगा वेगळी अशी वाईट आई आहे. ती होते कितीही काहीही म्हटलं तरी. म्हणजे ज्या गोष्टी आपण आई वडिलांच्या करायच्या नाहीत म्हणून ठरवलेल्या असतात त्यातली ही एक, माझी आई झालेली आहे त्यातली ही एक असते की आई कसं ते हे करत होती तर मी नाही ते. पण ते मला वाटतं तो मानवी स्वभाव आहे ना, हो कुठेतरी ते नकळत होता. पण मला एक गंमत आठवली. अनु लहान होती तेव्हा एकदा काहीतरी झालं आणि मी तिला म्हटलं तू का स्वतःचं डोकं चालवतीयस, मी सांगितलंय तसं कर ना. तर इतकं साधं सरळ होतं, म्हणजे खूप ओरडले होते वगैरे अशातला पण नाही. त्याच दिवशी संध्याकाळी कुठेतरी मागे गणपतीला आम्ही गेलो होतो आणि मी म्हटलं मनू बाप्पाला नमस्कार कर, म्हण मला चांगली बुद्धी दे. तिने असं माझ्याकडे बघितलं, कशाला, तुझ्याच डोक्याने चालायचं. म्हटलं अगं मनु इज व्हेरी विटी, आय मस्ट से. आणि माझं असं झालं की अरे आपण किती ठरवलं होतं की मुलांना निगेटिव्ह टॉक करायचा नाही वगैरे, तो नकळत आपण, मी का म्हटलं असेल तिला असं की तू कशा, पण ते त्या क्षणी माझं असं झालं की सांगितलंय ते घर नका स्वतःचं डोकं चालवतेस. पण ते होतं नकळत मला वाटतं, तर ते होणारच आहे तसं. तर त्यामुळे हा खूप अवघड विषय आहे की कसा तिला वेळ द्यायचा. आत्ता जितका मला म्हणजे काही असे विषय आहेत, जसं तिला मराठीचा अभ्यास माझ्याबरोबर करायला आवडतो, पण मग आमच्या वेळात जुळत नाहीत अनेकदा.
आणि मग रात्री आल्यानंतर अभ्यासाला बसणं वगैरे असं ते तीही कंटाळलेली असते, तोवर मीही कंटाळलेली असते. तर मग कधीतरी आम्ही काही मराठीचे गेम्स तयार करता आले तर मी तसा प्रयत्न करते की अधूनमधून मला जसा शूटिंगमध्ये वेळ मिळेल किंवा काय तर एखादं कोडं काहीतरी तयार करावं किंवा काही अवघड प्रश्नांचं एखादं वाक्य आणि मग तिला ते व्हॉट्सअपवरती मी पाठवते. किंवा असे काही टास्क करता आले तर आम्ही कधी कधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती अभ्यास करतो. तर ती एक वेगळीच गोष्ट म्हणून मजा वाटून तो अभ्यास न टेक्नॉलॉजी अशीही वापरता येते. असं काही काही कधीतरी करतो आम्ही. किंवा मग तिने अभ्यास केल्यावरती मी तिला म्हणते मला फोटो पाठव त्याचा, मग त्यातून काही करेक्शन्स असतील तर मी तिला सांगते. असा थोडासा एक प्रयत्न आम्ही करतो. पण ह्याच्यात एक लहान मूल त्यामुळे त्यांचा मूड किती वेळ हे राहतो हे गंमत वाटते तोवर होतं. ते फार बळजबरीचं व्हायला लागतं की मग आई नाही मला आत्ता वेळ वगैरे असं ते होतं. तर ते पण ठीक आहे, आम्ही प्रयत्न करत राहतो त्या बाबतीत. आणि तू म्हणालीस तसं मला असं वाटतं की खूप एनर्जी असते का मुलांमध्ये. हो. आणि एका बाजूला ना आपण थकतो कितीही काही म्हटलं तरी, की सगळं करून झाल्यानंतर ना आपल्याला असं वाटत असतं की आता घरी जाऊन मी शांत बसेन आणि त्यावेळेस तिला खेळायचं असतं. हो. आणि असं आणि भावंड नाही आहेत ना या मुलांना तशी, त्यामुळे त्यांचं बरोबर आहे. त्यांना असं वाटतं की आई वडिलांनी आपल्याला त्या पद्धतीने वेळ द्यावा. तर अनेकदा मला असं अगदी प्रामाणिकपणे कबूल करावं असं वाटतं की मला नाही तेवढी एनर्जी पुरत. आणि मग माझं असं होतं नको ना आत्ता नको ना आणि ते जीवावर येत असतं नाही म्हणणं, पण तरी सुद्धा ते होतं कुठेतरी. किंवा तिला छान खाऊ करून घालायला पदार्थ मला खूप आवडेल आणि तिलाही आवडतं. मग मला वाटतं हा ना राईट और रॉंग हे ठरवणं इतकं अवघड आहे की आता मुलांनी हाताने खावं असं आपल्याला वाटतं की नाही, त्यांना स्वावलंबन ते शिकलं पाहिजे. हिला ना भरवलं की ही 2 घास जास्त खाते मला दिसतं. पण मला वाटत असतं की अगदी आजही आता ती मोठी झाली आहे तरी सुद्धा मी जर भरवलं तर ती 2 घास जास्त खाणार आहे. पण मला आई म्हणून तर हवंय की तिने तिच्या हाताने खावं. मग काय करावं? काय करतेस? काही नाही. मी अनेकदा मग तो पुन्हा गिल्ट असतो की अरे आपण कुठेतरी बळजबरी करतोय का, खूपच जास्त डिसिप्लिन लावायला जातोय का. पण जर मला ते योग्य वाटतंय तर मी करते ते. किंवा एखाद दिवशी मला आहे वेळ आणि असं वाटतं तर मीच तिला म्हणते ये आज मी तुला भरवते. कारण तिला आता शिकली आहे ना, तिला जमणार आहे. माझ्याशिवाय करतेच आहे की ती, मग ती करेल मॅनेज. पण एक दिवस मला तिचं लाड करता येत असेल तर मी करते. पण मला कायम प्रश्न पडतो की हे यातलं चूक बरोबर ठरवणं अवघड आहे. त्यामुळे आपला डिसिजन आपण घेणं हेच कधी कधी. आणि तू सुरुवातीला म्हणालीस तसं पेरेंटिंगला इतके ऍस्पेक्ट्स आहेत, आता दुवे इतके आहेत की तुम्हाला तुमच्या सिच्युएशन मध्ये काय नक्की बरोबर आहे किंवा वाईट हे दुसऱ्याकडे बघून जज करताच येत नाही. आणि वर्किंग मदर्सचा तो प्रॉब्लेम असतो की आपल्याला सतत कंपॅरिझन चालू असतं. अगदी मला वाटतं ते खूप टाळणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे तो गिल्ट असा अरे ती हे करते आहे मग मी कधी करणार असं ते. आणि ते नकळत होतं पण त्याच्यावरती एक कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट मात्र आम्ही खूपदा करतो आणि ती आम्हा दोघींसाठी वर्क होते असं मला वाटतं की आम्ही एकत्र फिरायला जातो. मी मगाशी म्हटलं तसं. आणि त्या गोष्टी आम्ही एकत्र प्लॅन करतो. मला वाटतं एखादं प्रोजेक्ट म्हणून आम्ही बघतो त्याच्याकडे. आणि त्यामुळे ना मग तिथे म्हणजे जाण्याचा दिवस कदाचित 2च दिवस मी काढू शकते, कदाचित 1च दिवस काढू शकते. असे खूप फॅन्सी ठिकाणी जातो अशातले काही भाग नाही. पण ना आम्ही डिस्कस करतो कुठे जायचं. म्हणजे अगदी कॅफेला जाणं असेल, आता अलीकडे इतके वेगवेगळ्या पद्धतीचे कुझिन एक्सपिरियन्सेस आपल्याला मिळतात ना. पण मग ते मी तिला संधी देते की तू शोध, तू 4 ठिकाणं शोध, मी 4 ठिकाणं शोधते. मग त्यातून आम्ही काहीतरी शॉर्टलिस्ट करतो. आणि मग तो वेळ मोबाईलला हात लावायचा नाही, मोबाईल बाजूला ठेवायचे, गप्पा तर गप्पा मारायच्या, असं करण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि रात्री एकत्र झोपताना मी म्हटलं तसं की खूपदा ना इतके दमलेलो असतो आपण. म्हणजे अगदी लहानपणी मला आठवतं मी तिला रामायण महाभारताच्या गोष्टी खूप आवडीने सांगायचे. आणि एकदा ना मी इतकी झोपेत होते की मी काहीतरी, आणि मग रामानी असं म्हटलं आणि मग अर्जुन आला तर आई अर्जुन कसा आला रामायण. म्हटलं झोपूया तिला झोप आलेली. तर हे असे प्रसंग होतात. पण मग असं झालं ना की तिच्याबरोबर गोष्टी वाचायला सुरुवात केल्यानंतर मला इतकी सरप्राईजेस मिळालेली आहेत. तिला दमा मिराजदार प्रचंड आवडली. आम्ही जावई बापूंच्या गोष्टी इतक्या एन्जॉय केल्या जे मी स्वतःहून तिला कदाचित
म्हटलं पण नसतं की आपण हे वाचूया. कुठल्या तरी एका दिवाळी अंकात तिने एक गोष्ट वाचली, मग ती तिला आवडली, मग आम्ही परत परत ती वाचत राहिलो, मग यांच्या आणखीन गोष्टी कुठल्या, असं करत ते झालं. आता सध्या ती वपू काळे खूप आवडीने ऐकते. आम्ही चक्क म्हणजे आता रात्री गोष्टी सांगण्याचं पेशन्स संपला. आणि आता या वयातल्या मुलांना सांगण्याच्या गोष्टी कुठून विचार करणार आपण. म्हणजे तिला आजही आवडतं, आई तू सांग ना एखादी गोष्ट. पण शोले बिलेची कथानकाचं नरेशन द्यायचं. मी पूर्वी खूप उत्साहाने गोष्टी तयार करायचे. हो आम्ही अशा. तू लिहिल्या नाहीस या गोष्टी? खरं तर लिहायला हव्या होत्या, पण तिची एक अख्खी एक सिरीज होती की आई हे कसं तयार झालं असेल, म्हणजे फ्रीज कसा तयार झाला असेल. मग मी तिथे झोपेतच मला जे काही सुचेल की पहिल्यांदा बर्फ कसा पडला असेल, मग तो बर्फ कोणीतरी साठवून ठेवला असेल, मग त्यांना वाटलं असेल असं असं काहीतरी एक जे काय आपल्याला त्यावेळेस सुचेल ते. पण अशी तेव्हा आमची एक सिरीज झाली होती. मग जेली कशी तयार झाली, हे कसं ते कसं, अशा काही काही गोष्टी आम्ही तेव्हा तयार केल्या होत्या. त्या कधी मी लिहिल्या नाहीत, पण आता आठवतील मला. म्हणजे असं बसून आठवलं तर आठवून तू लिही, कारण प्रत्येक आईला कल्पकता ती असतेच असं नाही. त्या तुझ्या गोष्टीतनं काही आयांचे थोडे एक दोन रात्री निघतील. एक्झॅक्टली. आठवडा निघत तरी खूप झालं वगैरे. पण आता मग आम्हाला ते लक्षात आलं की अच्छा तुला हे ऐकायला आवडतंय. मग बापूंच्या पण बाबतीत असं झालं की पहिल्यांदा बदली ती गोष्ट आहे ना ज्याच्यात भूत आहे ते, तर ती गोष्ट तिने पहिल्यांदा ऐकली आणि ती तिला आवडली. मग त्यांच्या सगळ्या गोष्टी तिने ऐकायला. तर मला खरंच नव्हतं वाटलं की या वयात बापू काय कदाचित तिला जवळचे वाटतील, ऐकावेसे वाटतील. पण झाली तिची मैत्री. तर हे एक मला वाटतं की आपण मुलांच्या बाबतीत ठोकताळच बांधू शकत नाही की ते काय करायचे. पण या गोष्टी एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मला वाटतं तो आमचा वे टाइम असतो. गोष्ट सांगण्याचा वेळ असेल किंवा फिरायला जाण्याचा वेळ असेल. आता फिरायला जाणं हा खर्चिक असू शकतो पर्याय, पण त्याही बाबतीत मग मी एक जो प्रयत्न करते की हे आपलं बजेट आहे, आपल्याला या गोष्टी शक्य आहेत, या गोष्टी नाही आहेत शक्य. प्रवास करताना मग आम्ही अनेकदा पब्लिक ट्रान्सपोर्ट पण घेतो. म्हणजे अगदी आम्ही गोव्याला फिरायला गेलो होतो, तिथे आम्ही गोव्यातल्या शटल्स घेतलेल्या आहेत की त्यानिमित्ताने ते छान अनुभवता पण येतं. आणि तिचंच असं झालं की आई इथे जर आपण प्रायव्हेट कॅब करून गेलो तर 2,500 रुपये खर्च होणार आहेत, आणि हे 50 रुपयाचं तिकीट आहे, आणि तिथे एसी शटल होती. आणि मग आई हे किती स्वस्त आहे, मग आपण हेच करूया. मग हे मला वाटतं कुठेतरी एक रियालिटी चेक, त्या बऱ्याच गोष्टी त्यातून साध्य होतात. कन्स्ट्रेंट्स काय आहेत आणि बजेट कसं प्लॅन करावं ह्याचा ह्या उत्तम धडा असू शकतो. तर त्यामुळे मग ते सगळं, मग कुठे खायला जायचंय ते आणि याच्यातनं नाहीतर ना अलीकडे मला वाटतं त्यांचं जग इतकं बदललंय की त्यांच्याबरोबर काय बोलावं हाही खूपदा प्रश्न असतो. हे मी तुला विचारणार होते की अनेकदा मुलांचं जग इतकं वेगळं आहे की त्यांच्याशी काय बोलावं हे तू कसं निवडतेस? कारण आपले आई बाबा आपल्याला सांगायचे तेव्हा ती आपल्याला न्यू इन्फॉर्मेशन असायची. आता त्यांना काही सांगायला, आई मला माहितीये, हे का सांगतेस मला तू, किंवा तेच आपल्याला पुढचं काहीतरी सांगतात की अगं हे तसं नाही आई, हे असं आहे. तर त्यामुळे ह्यांच्याशी काय बोलायचं आता हा मला स्वतःला खूपदा प्रश्न पडतो. म्हणजे खूप लहान मुलांशी बोलणं एक वेळ सोपं आहे, पण ही जी मधल्या वयातली मुलं आहेत एकतर त्यांना ऐकायचं नसतं. लवकर बोल, काय ते सांग आणि मला. आणि एक धारणा असते की आईला काय कळत नाही. हा, आणि उपदेश नको हे पहिलं असतं. तर त्यामुळे यांच्याशी नॉर्मल काय आणि कसं बोलावं, तर ते मला वाटतं की त्यांच्याबरोबर आम्ही खूपदा यालाही जातो. मग वॉटर पार्क्स म्हण, ऍक्टिव्हिटी पार्क्स, की जिथे ना थोडे आपणही त्यांच्याबरोबर मोकळे होतो. आणि मग ते एकदा खुलले की आपल्यालाच त्यांच्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी कळतात की जो मला वाटतं एक पालक म्हणून खूप मोठा फायदा होतो असं मला वाटतं. सो दीज आर माय बॉन्डिंग एक्सरसाइजेस. हे किती छान आहे, कारण मलाही यातनं आयडियाज येत आहेत. कारण आता सध्या मी माझ्या मुलांची हिरोईन आहे. हो, म्हणजे आई म्हणेल ती पूर्व दिशा वगैरे असते, पण तरी आर्ग्युमेंट्स होतात. पण माझ्या ज्या मैत्रिणींची टीनेज मुलं आहेत त्यांना मुलांची काय बोलायचं हे कळतच नाही. कारण मुलं उत्तरच एकेरी देतात. नाही मला माहित नाही हा, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की वी टाइम डिझाईन करा, आणि तो ऍक्च्युली आधीपासून केला पाहिजे तर तो टीनेज मध्ये सस्टेन करता येईल. खरं. पण आय थिंक इट्स नेव्हर टू लेट. जेव्हा वाटेल तेव्हा ते सुरू करावं. कारण मध्ये एक फेज मलाही अशी आली होती की ना कामाच्या गडबडीत आणि कोणीतरी आहे काळजी घेणारं, तर आपला एक एक दिवस जातो
हो आणि असं एक महिन्याभराने लक्षात येतं की अरे या अख्ख्या महिन्यात आपण काय केलं मुलीबरोबर. हो कारण रोजचा दिवस ठरवल्यासारखा जातो, आपण त्यांची व्यवस्था लावून गेलेलो असतो. असं नाही की आपण काही बेजबाबदार पालक असतो म्हणून, हो पण काय किती पटपट मोठी होतात मुलं ग. हो आणि असं वाटतं की एम आय मिसिंग दोज डेज आणि दोज मुवमेंट्स Yeah. की जेव्हा आपण नाही होत. पुन्हा गिल्ट गिल्ट मॉम गिल्ट इज रिअल. आणि तो असा बागुलबा कुठून येईल, कधी येईल, काय कुठून येईल ते सांगता येत नाही. सांगता येत नाही. पण मला एक सांग की अनेक वेळेला अशा इमर्जन्सीज येतात वेअर तुला कामावर पण जायचं आहे, कारण ती कमिटमेंट आहे, कारण तुझ्या कामाचं नेचर असं आहे की तुला कमिटमेंट दिलेली आहे, तारीख दिलेली आहे सिकलीम नाही आणि सिक लीव्ह नाही, आणि अनुश्रीला तुझी खरंच त्यावेळेला गरज आहे, तेव्हा ती जी तगमग असते ती तू कशी मॅनेज करतेस? नाही, खूप अवघड असतं. सुदैवाने मी म्हटलं तसं पुन्हा की सपोर्ट सिस्टम्स आहेत, माणसं आहेत घरामध्ये काळजी घेणारी. माझ्या नवऱ्याचा जॉब असा आहे की तो तिला जास्त वेळ माझ्यापेक्षा अधिक देऊ शकतो, आणि दोन्ही बाजूनी म्हणजे सासर माहेरकडून आजी आजोबा आहेत, घरात इतर गोष्टी उपलब्ध आहेत, त्यामुळे तेवढा त्रास नाही होत. पण तरी मानसिक तगमग खूप होते की त्या क्षणी आत्ता आपण तिथे असायला हवं होतं. तर असे तर खूप प्रसंग खरं तर सांगता येतील. पण एकदा असं झालं की कोणीच नव्हतं, म्हणजे नवराही कुठेतरी दौऱ्यावर गेला होता का नव्हता त्या क्षणी, तिथे नव्हता, आणि आजी आजोबाही नव्हते, असं काहीतरी झालं होतं. आणि तिचा मला फोन आला आणि ती म्हणाली आई माझं ना बोट दुखतंय. तर मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली अगं मी सोफ्यावर बसायला गेले तर बसता बसता मी बोटावर बसले चुकून. हो तर मला असं वाटलं की ठीक आहे, आणि तिने मला दाखवलं व्हिडिओ कॉलवरती बोट. तर थोडंसं सुजल्यासारखं वाटत होतं, पण एवढं काही सिरियस, आणि ती छान बोलत होती माझ्याशी. तर मी म्हटलं एक काम करते का बाळा, जरा आईसमध्ये ठेवते, मग तुला बरं वाटेल वगैरे. आणि मी शॉर्टमध्ये होते, तर एकतर ती कधी सहसा मला फोन करत नाही, तेव्हा पहिल्यांदाच मला फोन आला असं झालं होतं की तिने आत्ता यावेळेत कसा काही फोन केला, कारण तिला माहिती असतं आई आत्ता कामात असेल. आणि शॉर्ट संपला नाही तर परत हिचा फोन वाजला. म्हटलं काय झालं? ती म्हणाली आई बोटनं सुचलंय आणि दुखतंय. म्हटलं आता हे काहीतरी सिरियस आहे. तर म्हटलं बाळा माझा ना हा शेवटचा सीन आहे. सुदैवाने त्या दिवशी माझं लवकर काम संपणार होतं. सो मी म्हटलं मी एक अर्ध्या तासात इथून निघू शकणार आहे, आणि मला प्रवास करून यायला लागेल तो वेळ, तर 1 तासाभराने आपल्याला डॉक्टरकडे जाता येईल. तर ही आता एक साधारण 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, माहिती मला ती 10-11 वर्षाची वगैरे असावी. तिने मला विचारलं आई पण कशाला? मी डॉक्टर काकांना ओळखते, माझ्याकडे काकांचा नंबर आहे, आणि आमचा फॅमिली फ्रेंडच आमचा डॉक्टर आहे तिचा. तर मी काकांना फोन करते आणि मी ताईला घेऊन जाते तिथे. म्हटलं असं करतेस तू? बरं म्हटलं मग एक काम कर, मी इथून लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करते, तू जा, आणि मग मी डायरेक्ट दवाखान्यात येते. तर मग मी सांगितलं, आणि अर्थातच हे म्हटल्यावरती आमच्या दिग्दर्शकांनी पटकन माझे क्लोज लावून तू बाबा जितक्या लवकर निघता येईल, एव्हरीबडी कॉपरेटेड, आणि मला रिक्षाही लवकर मिळाली आणि वगैरे सगळं करून मी पोहोचले. बाईंनी दवाखान्यात जाऊन एक्सरे केला होता स्वतःचा. हे किती म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याशिवाय मुलांना जमत नाही. हो, म्हणजे तिथे एक आजोबा बसले होते, तर मी तिथे गेले, म्हटलं मना काय? नाही, डॉक्टर म्हणाले काळजीचं नाही आहे काही कारण, पण फ्रॅक्चर आहे का वगैरे या दृष्टीने. ते म्हणाले एक्सरे करून घ्या. म्हटलं मग चल करूया. नाही झाला आहे, मी केला आहे, त्यांना फक्त आता तू पैसे दे. म्हटलं बरं ठीक आहे. तर तिथे एक आजोबा बसले होते, ते मला म्हणाले की तुमची मुलगी का? म्हटलं हो. म्हणजे अहो तिने इतकं सगळं छान समजूतदारपणे ती इथे सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन वावरून आणि हे करत होती. तर हे किती म्हणजे आपण मला वाटतं मुलांना खूप लहान समजतो खरं तर, पण त्यांना जबाबदारीची जाणीव किती छान असू शकते, आणि शी वॉज एबल टू टेक केअर ऑफ हर. आणि त्या क्षणी म्हणजे तू म्हणालीस तसं ती तगमग हे वगैरे तो प्रवास कसा मी केला होता, पण जेव्हा मी हे बघितलं तेव्हा मला इतकं छान वाटलं की वाव, हे धाडस असू शकतं मुलांमध्ये. आणि हे जर तू वर्किंग नसतीस तर तू तिला हे करूच दिलं नसतं. तेच ना, वेळच नसती अशी येऊ दिली. खूपच जास्त आपण मला वाटतं कदाचित मॉलिकॉडल म्हणजे अगदी ओंजारून गोंजारून ठेवतो त्यांना, प्रोटेक्ट करतो. पण तिने, आणि मग ते मला त्यांनी ना माझा विश्वास वाढला अधिक की ऑब्व्हियसली मला 24 तास तर तिच्याबरोबर राहायला मिळालं तर 24 तास तिच्याबरोबर राहायचंय. पण कुठेतरी यातून मी हे शिकले की मुलांना जबाबदारीची जाणीव होऊ शकते, असू शकते. आपण त्यांच्यावरती थोडासा विश्वास टाकायला हवा. आणि मला हेही छान वाटलं की आजूबाजूची लोक काळजी घेतात. हो, म्हणजे आता ते
डॉक्टर काका म्हणजे आमचा मित्रच असल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांनी तेवढ्याच काळजीने तिच्याकडे पाहिलं आणि तो त्याच्या इतर पेशंट्सकडे तितक्याच काळजीने पाहिलं. म्हणजे आमची पर्सनल ओळख होती याचा काही संदर्भ नाही, पण ती ऑफिसमध्ये त्या हॉस्पिटलमधला स्टाफ सगळ्यांनी त्यांनीही काळजी घेतली. तिचे पैसे न घेता तिचा एक्सरे करून दिला की होऊ दे, तर तिची आई येईपर्यंत जर हे काम होणार आहे तर होऊ दे. तर हे सगळं मला वाटतं पुन्हा तेच आहे की सोशल पेरेंटिंग. आजूबाजूच्या लोकांनी मुलांना एक सुरक्षित छान वातावरण दिलं तर मुलं किती छान हे होऊ शकतात. ते मला वाटतं हे खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते वातावरण जिथे मुलांना मिळेल तिथे मुलं नक्कीच खूप जास्त छान वाढतील, मोठी होतील. हे खूपच छान आहे, पण सोशल पेरेंटिंग हे सुद्धा कोइन्सिडेंटली होतं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते की हा नशिबाचा भाग म्हणेन मी की तिला सगळी छानच माणसं मिळाली तिथे. नाहीतर अलीकडे मुलांना एकटं पाठवणं कुठे हेही फार अवघड झालेलं आहे. त्यावेळेसही तिच्याबरोबर तिची ताई होती सांभाळणारी, त्यामुळे तशी ती सुरक्षित या सगळ्या ह्याच्यामध्ये होती. पण हे आणि आता आपणही पालक म्हणून अनेकदा आपल्याला नको असतं इतर कोणी काही सांगणं ना, की आपल्या मुलाला जर कोणी काही सांगितलं नीट बस किंवा असं काही, तर आपल्याला तो कमीपणाचं वाटतं, राग येतो. पण त्या जुन्या गोष्टी मला वाटतं खरं तर गरजेच्या आहेत की तेव्हा आपल्या बाबतीत असं व्हायचं ना की आपण रस्त्यावरून जात असताना कोणी सगळे काका काकूच होते आणि कोणी आपल्याला फटकारू शकत होतं, हे असं नको वागू सांगू शकत होतं. तर ते कुठेतरी मला वाटतं असावं खरं तर. जग बदललंय खूप. आपण लहान होतो तेव्हापासून आता तर लहान मुलांना हात लावण्याची भीती वाटते तुम्हाला. म्हणजे दुसऱ्या कोणाचं बाळ आहे, आपली ओळख नसेल तर त्यामुळे ते एक विचित्र वातावरण आत्ताचं आहे आणि ती दरी मिटेल जितकी लवकर तितकं उलट बरं. सुरक्षित वाटावं, मुलांना सुरक्षित वाटावं, पालकांना असं वाटावं की आमची मुलं सुरक्षित आहेत, अशी सोसायटी असायला हवी खरं तर. पण तू म्हणतेस तसं तुझी सिस्टीम असते. तू जरी कामासाठी बाहेर पडली आहेस, तुझं सपोर्ट सिस्टीम तर असतंच, पण तू एक डिझाईन केलेलं आहेस की तू नसताना अनुश्रीला काही लागलं तर ते तुझ्या ॲब्सेन्समध्ये ते मिळू शकेल. ही सिस्टीम डिझाईन कशी करायची? मला वाटतं मी हे सगळं ना 4 दिवस सासूजीच्या सेटवर शिकले. याचं कारण मी मगाशी म्हटलं तसं की 11 वर्ष चाललेली मालिका. कविताताईची 2 लहान मुलं मोठी होत होती त्या काळामध्ये. रोहिणीताई होत्या. रोहिणीताईंच्या बाबतीत म्हणजे जयदेव काका तेव्हा होते, तेव्हा त्यांचं आजारपण, त्यांचे पथ्यपाणी, अशा अनेक गोष्टी होत्या. तर मी ना हे त्यांच्याकडून शिकले. ग्रीन रूम मध्ये आम्ही सततच एकत्र असायचो की केवळ म्हणजे जरी आपण घरातून फिजिकली दूर असलो तरी आपलं घराकडे चित्त तिचे पिलापाशी म्हणतात ना, गार हिंडते आकाशी, ते या बायकांनी केलेलं आहे. की इथे बसून माझ्या मुलाच्या डब्यात काय जाणार आहे, जयदेव काकांचं औषध किती वाजता आहे, ते त्यांना मिळालं की नाही, हे बघणं. आणि हे शक्य होतं आणि हे पण ना पुन्हा कुठेही त्रागा चिडचिड न करता त्याची एक छान सिस्टीम करणं. म्हणजे रोहिणीताई मला म्हणाल्या की मी माझ्या बाईला असाच वेळेस बोलवते की सकाळी 6 ते 7 ये तू पहाटे. मग त्यावेळेस तिलाही इतर कामांची घाई गडबड नसते, ती येते, तिचा डबा तयार होतो आहे माझा निघण्याचा, तोवर मी माझा काहीतरी व्यायाम पण करेन, म्हणजे माझी हेल्थही मी काळजी घेते आहे. बरं, मी घरचे डबे घेऊन बाहेर पडते आहे आणि मग यावरती 2 पैसे खर्च होऊ देत, हरकत नाही. हे ना रोहिणीताई, कविताताई यांच्याकडून खूप ऐकायला मिळालं अशा पद्धतीचे सल्ले. ते मला वाटतं फार भाग्यवान आहे मी या बाबतीत की मला हे योग्य वेळी योग्य वयामध्ये हे बघता आलं. प्राजक्ताताई होती, प्राजक्ता कुलकर्णी, की घरातले अगदी सण समारंभ सुद्धा, कारण आम्ही अनेकदा सणांच्या वेळेस घरीच नसतो, पण त्या सगळ्या गोष्टी घरी घडल्या पाहिजेत, कारण त्यातून मुलांना संस्कार होणार आहेत, मुलांना ते सगळं अनुभवता आलं पाहिजे. मग ते आपण करून घेऊ शकतो. एक वपूंचं फार सुंदर वाक्य आहे की कुठल्याही समस्येला 3च उत्तर आहेत खरं तर, वेळ, पैसा आणि माणूस. हे खरं आहे, किती खरं आहे, किती खरं आहे ना. अगदी की इधर तुम्हाला वेळ तरी देता आला पाहिजे, पैसा तरी ओतता आला पाहिजे, नाहीतर माणूस. तर मला वाटतं त्यातला वेळ काही आपल्या हातात राहत नाही अनेकदा. पैसा प्रत्येकाकडे कमी जास्त असेल, पण तुम्ही जशी माणसं जोडली असतील ना तर त्यांनी खूप फरक पडतो असं मला अगदी प्रामाणिक, आणि खास करून मुलांच्या बाबतीमध्ये. कारण तुमचा शेजार असा असणं की एखादा कोणती असं घर आहे की 2 तास मुलांना तुम्ही ठेवून जाऊ शकताय तिकडे आणि त्यांचंही मूल तुमच्याकडे येऊन 2 तास राहू शकते, काही इधर और ती जी काय देवघेव असेल ज्यात व्यवहार नाहीये, तर तसं ते पुन्हा एक मला वाटतं असं वातावरण ज्या मुलांना मिळू शकतं ती मुलं छान सुरक्षित वाढू शकतात आणि पालकांच्या समस्या खूप त्या
कमी होऊ शकतात. नाही म्हणजे सोशल पेरेंटिंग कडे परत 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 मला असं वाटतं की ती खूप गरजेची गोष्ट आहे की शाळेतलं पण मला वाटतं शिक्षक हा किती महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अनुश्रीच्या बाबतीत एकदा अशी गंमत झाली होती की तिला घरी मेहंदी काढली, ती पहिलीत होती. घरी काहीतरी मुंजबिंज होती म्हणून मेहंदी काढली. आणि त्याच काळात नेमकं मी काहीतरी एक शूटिंगची असाइनमेंट घेतली होती, जेव्हा मी तिच्या शाळेच्या वेळेनंतर नसायचे, म्हणजे ती शाळेत जाण्याच्या वेळेला मी घरी नसायचे. 4-5 तासातच काहीतरी शूटिंग होतं, पण नेमकी ती वेळ तशी होती. तर मला 2दाही असा फोन आला की अनुश्रीला शाळेत जायचं नाही. म्हटलं असं अचानक काय झालं. मला एक आपलं बापरे मी शूटिंग घेतलं आणि आता ही शाळेत जायला नाही म्हणते. अरे ती लहान होती, पहिलीत होती तेव्हा. मला कळेना काय झालं आणि मला आई असं म्हणाली की ती ना हाताकडे बघत बसते, तिच्या हातातल्या मेहंदीकडे. हे काय वेगळंच काहीतरी. आणि शाळेत जाताना म्हणते माझ्या पोटात दुखतंय, मला शाळेत नाही जायचं. बाबांनी तर तिला असंही सांगितलं की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि तिथून शाळेत जाऊ आपण. तर मी डॉक्टरकडे येईन पण मी शाळेत येणार नाही. आणि शाळेची वेळ होऊन गेली की बाई छान ठणठणीत, काही प्रॉब्लेम नाही, तोवर माझं पोट दुखते चाललंय. तर मला कळेना आणि 2 दिवस असं झालं की ती शाळेत नाही गेली. मग तिसऱ्या दिवशी मी शूटिंगला वेळ थोडीशी ॲडजस्ट केली आणि तिला शाळेत न पाठवता, कारण तिचं चाललंच होतं मला नाही बरं, मी शाळेत गेले. आणि ना तेव्हा ना माझ्या लक्षात आलं होतं की काहीतरी मेहंदीशी रिलेटेड आहे. तर बहुतेक बाई ओरडल्या असतील वगैरे. आणि मग पहिलीच्या बाई, नवीनच शाळा होती, असं कसं माझ्या मुलीला ओरडले असतील वगैरे असं मी एक तावातावाने आता आपण जाऊन भांडणारच वगैरे असं एक तयारीत गेले होते. आणि त्या बाई समोर आल्या आणि त्या म्हणाल्या अनुश्रीची आई ना. म्हटलं हो. नाही येते ना शाळेत ती, तयारी नाही. तिचा चेहरा असा उतरला होता. मी तिला जेव्हा म्हटलं की अगं तू मेहंदी का काढलीस, शाळेत आपल्या अलाउड नाहीये, तिचा चेहरा उतरला होता ना. तेवढ्यावरूनच माझ्या लक्षात आलं. आणि मी खरंच सांगू, मला असं झालं की मला त्या बाईंचे पाय पकडायचे. कारण मला एक मूल आहे, मला ते फिगर आउट करायला तिची आजी आजोबा या सगळ्यांची मदत घ्यायला लागते. आणि तेव्हा मला कळतंय. आणि ह्या बाईंना 35-40 मुलं एका वेळेस सांभाळायची, पण त्या मुलीचा चेहरा उतरला होता आणि ती म्हणून शाळेत येत नाहीये हे 2 दिवस त्यांच्याही लक्षात येतंय. मला असं वाटलं की बाबा शिक्षक होणं फार अवघड गोष्ट आहे, खूपच अवघड गोष्ट आहे. आणि माझ्या मुलीला अशी शिक्षिका मिळाली आहे, मी खुश आहे. दिस इज द परफेक्ट टीचर शी कॅन गेट. आणि मग मी त्यांना म्हटलं हो. तर त्या म्हणाल्या काही हरकत नाही, तिला उद्या पाठवा, तिला सांगा मी बोलवलंय शाळेत आणि मी बोलते तिच्याशी. आणि मग दुसऱ्या, आणि म्हणजे ते मुलांचं आपण म्हणतो ना भावविश्व, म्हणजे ही हातातल्या मेहंदीकडे बघत बसली होती की ही जेव्हा पोचली. आणि त्यांना सांगणंही कळत नाही त्या वयात. तेव्हा सांगावंसं वाटत नाहीये, सांगणं कळत नाही. आणि त्यांचं तिचं एक पर्सनल गणित की ही पुसली गेली की मग मी जाते शाळेत न जाता गणित. तर हे असे एक्सपिरियन्सेस ना खूप मला वाटतं आपल्याला पालक म्हणून शिकवतात. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की शाळेतले शिक्षक हा किती महत्वाचा एक फोर्स आहे. आणि जो अनेकदा आपण गृहीत धरतो, तर तिथेही मला वाटतं एक टीम म्हणून जर काम करता आलं. कारण अलीकडे खूप असं आपण सगळ्याच बाबतीत प्रोफेशनल होत असताना कुठेतरी तो एक ना ओलावा जो असतो, पूर्वी शिक्षकांच्या बाबतीत पालकांना म्हणून किंवा शाळेच्या बाबतीत जे होता, तर शाळेचे व्हॉट्सअप ग्रुप बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की साधारण वर्सेस स्कूल वर्सेस पेरेंट्स चालतं. तर तेही चित्र थोडंसं कुठेतरी बदलावं. आणि शिक्षक छान घडवतात मुलांना असं नक्कीच मला वाटतं की तसे शिक्षक, आणि त्यांना त्यांचं ते एक ड्यू तो रिस्पेक्ट आणि हे मिळावं. ते तू आता म्हणालीस की तिला अनुश्रीला शाळेत जायचं नव्हतं म्हणून तू तुझं शूटिंग ऍडजस्ट केलंस. तर हे प्रायोरिटायझिंग जे असतं ते गणित कसं जुळवून आणतेस? भयंकर अवघड आहे ही गोष्ट. कारण एकतर ना हे क्षेत्र असं आहे की म्हटलं तर फ्रीलान्स आहे आणि म्हटलं तर नोकरीपेक्षा अधिक बंधन आहेत. चॉईस मला हो म्हणेपर्यंत आहे, पण एकदा असाइनमेंट घेतल्यानंतर त्यातून मागे फिरणं नाहीये. तर ते खूपच बंधनकारक गोष्ट आहे. असं एकदा झालं होतं की अनुश्री लहान असताना मी एक कार्यक्रम घेतला होता आणि त्याच दिवशी नेमकं तिचं गॅदरिंग अनाऊन्स झालं. ओ बापरे. आणि ती अगदी लहान होती, म्हणजे प्री स्कूलमध्ये असेल. तर तिचं असं झालं, मी म्हटलं अनुश्री ही तारीख ठरली? ती म्हणाली हो. म्हटलं अगं बाळा मला कार्यक्रम आहे या दिवशी. ती म्हणाली म्हणजे तू नसणार माझ्या गॅदरिंगला. इथेच माझं असं झालं की आता काय म्हणजे. म्हटलं बरं ऐक, म्हटलं आपण एक काम करूया, मी विचारून बघते. तर सुदैवादी तो कोणाचा तरी एक प्रायव्हेट सेरेमनी होता आणि म्हणजे जे काही कार्यक्रम होता घरगुती स्वरूपाचा होता, पण त्यांनी खूप आधी मला तारीख दिलेली होती. तर मी त्यांना प्रामाणिकपणे फोन केला, म्हटलं ऐका मी तुम्हाला फक्त विचारते आहे,
मी नाही म्हणत नाहीये, जर तुम्हाला शक्य असेल तर, कारण मी निवेदन करणार होते, तर माझ्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी निवेदकाला समजा आपण मिळून सांगितलं की तुमचा चॉईस असेल आणि त्यांना हवं तर मीही एक्सप्लेन करते की असं असं, आणि असं जर काही व्यवस्था होऊ शकली तर आपण बदलू शकतो का. ते म्हणाले का ताई काय झालं. म्हटलं असं आहे, म्हटलं माझी मुलगी लहान आहे आणि नेमका तिचा म्हटलं परफॉर्मन्स आहे आणि तिचं गॅदरिंग आहे, म्हटलं मला त्या दिवशी नसणं बरं नाही वाटत आहे आई म्हणून, पण म्हटलं ऑब्व्हियसली प्रोफेशनल कमिटमेंट घेतलेली आहे, तिथे मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत की असं झालंच पाहिजे, जर तुम्हाला शक्य असेल तर. आणि ते ताई मी अगदी समजू शकतो आणि अजून थोडे दिवस आहेत आपल्या हातामध्ये, तुम्ही काळजी करू नका, आम्ही दुसरा निवेदक बघतो. तर मला असं झालं की हुश. त्यानंतर दुसरी जी इमिजिएट गोष्ट मी केली, मी तिला बसवलं, तिला म्हटलं ऐक बाळा, या गॅदरिंगला मी असणार आहे, पण परत अशा जर कधी प्रसंग उभा राहिला तर मला हे असं करता येईलच याची अजिबात खात्री नाही. तर गंमत अशी आहे की किती छान गोष्ट आहे की मी कलाकार आहे आणि तू पण कलाकार आहेस, इतक्या लहान वयात तू पण कलाकार आहेस, तुझेही कार्यक्रम होणार, मग ते काही असेल, गॅदरिंग असेल, आईचा कदाचित मोठा कार्यक्रम असेल, तुझा छोटा असेल, पण आपण दोघंही आर्टिस्ट आहोत, तर कदाचित तुलाही माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला नाही येता येत, तसं मलाही तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला नाही येता येणार, असं होऊ शकतं. तर असं झालं तर मला रेकॉर्ड करून बघता येणार आहे आणि तुझ्याबरोबर बाबा असणार आहे, आणखीन सगळी मंडळी असणार आहेत, तर असं होऊ शकतं. तर ते तिला त्याच वयामध्ये मला ते समजावून सांगणं खूप गरजेचं होतं. आणि नंतर असे शेकडो प्रसंग येत गेले. गंमत अशी झाली की खरंच तिने जेव्हा एका कार्यक्रमाचं अँकरिंग केलं, लहान मुलांच्या एका कार्यक्रमाचं, त्या दिवशी खरं गंमतच अशी झाली की तो कार्यक्रम आधी आला होता माझ्याकडे. त्यांनी मला विचारलं की लहान मुलांचा कार्यक्रम आहे, तर त्यांना सांभाळून घेणारं असं कोणीतरी आपल्याला हवं आहे, तर तू करशील का. तर मी म्हटलं मला आवडेल करायला, पण माझा ना दुसरा कार्यक्रम त्या दिवशी ठरला. म्हणाले अरे असं झालं का. विनीत गोरे म्हणून पार्ल्यातलेच आयोजक आहेत, माझा खूप चांगला मित्रही. तर त्यांनी म्हटलं अगं मला आत्ता आपलं सहज डोक्यात आलं, अनुश्री करेल का अँकरिंग. म्हटलं विचारते मी तिला. आणि मग तिला मी विचारलं, म्हटलं असं असं म्हणून लहान मुलंच सगळे परफॉर्म करणार आहेत, तर त्यांना अँकर पण लहान चालणार आहे, तू करशील का. आणि तिने हो म्हटलं. आता गंमतच अशी होती की तिचं पहिलं अँकरिंग ते तिला संधीच यासाठी मिळाली की मी दुसरीकडे बिझी आहे, त्यामुळे तिच्या पहिल्या अँकरिंगला मी नसणार. हे इतकं स्वाभाविक होतं, म्हणजे ती तशीच गोष्ट घडून आली होती. आणि माझा कार्यक्रम होता ठाण्याला, तर मी तिथे पुन्हा नंदेश दादाचा कार्यक्रम होता. मी दादाला म्हटलं दादा तुझ्या बाचीचा पहिला कार्यक्रम आहे, तर काय करूया. तो म्हणाला ताई आपला कार्यक्रम, आमचा वेळ सुदैवाने आमचा लवकर सुरू होणार होता, तर शेवटची 15 मिनिटं तू नसशील तरी चालेल, तू शेवटची अँकर लिंक कर आणि मी तुला बाईक अरेंज करतो, तू बाईकने पार्ल्याला जा. वाव. सो आम्ही बाईकवरती, आमचा एक मित्र तयार बसला होता आणि कार्यक्रम चालू असताना माझं सगळं लक्ष लागलं होतं की आपली पोरगी, आणि दीनानाथला कार्यक्रम होता की ऑडिटोरियममध्ये एवढ्या हाऊसफुल शोमध्ये 1000 लोकांसमोर परफॉर्म करणार आणि आपण नाही आहोत तिकडे, असं माझं झालं होतं. तर मी घरच्यांना सांगून ठेवलं होतं की तिची पहिली एंट्री मला फक्त शूट करून पाठवा वगैरे. आणि ना ते मी स्टेजच्या विंगेत उभे होते आणि आला त्यांचा व्हिडिओ, मी न राहून पटकन पाहिला. तो बघितल्यावर मला रडू यायला लागलं आणि सो डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्यात आणि बाकी सगळी मंडळी स्टेजवरती होती. माझी पुढची एंट्री होती आणि मागे आमची लावणी कलाकार होती, तिची एंट्री होती. तर ती बिचारी तयार होऊन घुंगरू बिंगरू मारते आणि तिने असं बघितलं, ताई ताई काय झालं, तू बस तुला पाणी. तिला वाटलं की काहीतरी वाईट बातमी आलेली असेल आणि ताई, आणि मी इतकी चोक झाले होते की मला तिला सांगताच येईना की काय घडलंय. आणि याच्यात मला स्टेजवरती जायचं होतं पुढच्या मिनिटाला. मी तिने पाणी आणलं, मी पाणी प्यायले, डोळे पुसले, म्हटलं काही घाबरू नको, म्हटलं तू घाबरू नको, आनंदाची गोष्ट आहे, हा व्हिडिओ आहे बघ, अनुश्रीची एंट्री बघ. आणि मी माझी एंट्री घ्यायला गेले. तर हे मी आयुष्यात विसरणार नाही. पण हे होतं की प्रायोरिटाईज कसं करायचं, काय करायचं. पण यामध्ये ना मला वाटतं तो संवादच महत्वाचा आहे खूप, की एकमेकांना सांगणं, समजून घेणं. गिल्ट आहे का, मला नक्कीच. मी धावत धावत पोहोचले जेव्हा पार्ल्याला. मला इतकं छान वाटलं की दीनानाथच्या पायऱ्या आहेत ना, मी अक्षरशः 2 पायऱ्या ओलांडून वगैरे अशी सिनेमातल्यासारखं. आणि कारण शेवटची 2 गाणी मला मिळणार होती ऐकायला वगैरे. आणि मी आज जात असताना आमचे डोरकीपर काका जे आहेत ते मला म्हणाले,
छान करते अँकरिंग बरं का मुलगी. आणि मला इतकं असं बरं वाटलं की हे एक म्हणजे आपलं मूल काहीतरी करतंय हे कुठल्याही पालकांसाठी किती छान गोष्ट असते. पण सगळे ते सेलिब्रेट करतायत आणि त्याच्यामध्ये मग आता त्या माझ्या मित्राचे ज्यांनी मला बाईकवरतून घेऊन आला त्याचे किती आभार मानावेत आणि काय. तर हे सगळं फार हे पण अवघड आहे, प्रायोरिटाईज करणं अवघड आहे. पण मग म्हणून अनेकदा असं होतं की कुठली असाइनमेंट घेत असताना त्याची तिला कल्पना देणं, हे असं असं आहे, मग त्या काळात तिचं काही महत्त्वाचं असणार आहे का, परीक्षा असणार आहे का. आणि अनेकदा ना स्कूल्स टाइम टेबल्स खूप उशिरा येतात, त्याच्या आधीच बरेचदा कार्यक्रम ठरलेले असतात. त्यामुळे काही गोष्टींमध्ये तडजोड करायला लागते, ॲडजस्टमेंट्स करायला लागतात. पण तीही त्या करते खरं तर. म्हणजे क्रेडिट गोज टू हर की ती हे समजून घेते. पण मला ह्याच्या पलीकडे असं वाटतं ना की हे सगळे प्रॉब्लेम ना जेव्हा आपण फेस करतो तेव्हा त्याचा एक पर्स्पेक्टिव्ह येतो ना आपल्याला. तोवर आपल्याला ते तितके जाणवलेले नसतात की म्हणजे ज्यांचे आई बाबा सैन्यात असतील, डॉक्टर असतील, ही मंडळी कसं काय हे सगळं हँडल करत असतील. हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे एनी पेरेंट इज अ ग्रेट पेरेंट. कारण त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करता हे तुमचं ट्रू टेस्ट असते. म्हणजे ती परीक्षा सत्व परीक्षाच असते खरंच. पण तू म्हणालीस मला आता सॉरी तुला कट केलं मी, पण आता तू म्हणालीस ना तसं मला एक आदि शंकराचार्यांचं वाक्य खूप आवडतं. ते एका स्तोत्रामध्ये येतं, पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की एक वेळ कुपुत्र होईल पण कुमाता होत नाही. वा. तर मला असं वाटतं की ही खरी गोष्ट आहे की आपले निर्णय चुकीचे असतील, बरोबर असतील, त्या क्षणी आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करतो. पण त्यामागचा आपला हेतू एक, म्हणजे त्यांनी जरी माता म्हटलं असं तरी मी पालकच म्हणेन. म्हणजे आई बाबा दोघंही, दोघांचाही हेतू कधीच वाईट असणार नाही. आपला निर्णय कदाचित चूक बरोबर असू शकेल किंवा इतर त्याला कसंही जज करू शकतील की असं कसं, म्हणजे काय कार्यक्रम महत्वाचा होता का, कॅन्सल करायचा किंवा नव्हता घ्यायचा किंवा काही मतभिन्नता त्या बाबतीत असू शकेल. पण मला वाटतं की पेरेंट चुकीचा असू शकत नाही, हे असं शंकराचार्यांनी सांगून ठेवलं. ही मला फार एक विश्वासाची गोष्ट वाटते की मुलांना कसं समजायचा मोठा प्रश्न. पण हा मला हा मला पटलेला आहे. मला हा एक विचार धीर देतो की हो नाही खरंच आहे, मुलंही आपल्या निर्णयाकडे कसं बघतील नाही सांगतायत. कारण मला नेहमीच असं वाटतं ना की लहान मुलं ही देमसेल्स एक छोटी माणसं आहेत. दे आर अन इंडिव्हिज्युअल. आपल्याला खूप वाटतं मातीचा गोळा आणि आपण त्याला आकार देऊ वगैरे. आपण कुंभार तर नक्की नाही हो. असलो तर ते चाक आहे की जे फिरताय घर 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 घर, पण त्या चाकाची गती पण त्याच्या हातात नाहीच आहे, अजिबात नाहीये. ते बिचारा जशी परिस्थिती आहे तसं फिरतंय आणि वरचं आपलं मातीचा घडा आकार घेतो आहे. पण मला वाटतं एक प्रीडिफाईंड आकार असतो, ते त्यांचं नशीब आणि हे अर्थात हे आध्यात्मिक झालं, पण एक त्यांचा पर्सनॅलिटीचा आराखडा घेऊन ते जन्माला आले असतात. म्हणजे मला जुळी मुलं आहेत, ती अगदी म्हणजे त्यांच्यावर सारखे संस्कार झाले तरी माझा मुलगा आणि मुलगी हे इतके वेगळे वेगळे पर्सनॅलिटीज आहेत. म्हणजे माझी मुलगी आज सकाळी मला म्हणाली आज रविवार आहे, हे काय. म्हटलं हे काय म्हणजे काय. नाही तुला कळत नाही का की तुला मुलं आहेत, तू रविवारी का काम करतेस. आता एका 7 वर्षाच्या मुलीला हे सुचणं हे काय मला असं बोलताना तिने पाहिलेलं नाहीये. बरोबर. पण ते तिला सुचतं कारण ते कुठेतरी घेऊन येतात. एक प्रत्येकाचा एक स्वतःचा पिंड असतो. आणि मला वाटतं तू आता जे म्हणालीस ते, आता मला एकुलती एक मुलगी असल्यामुळे मला हा फारसा प्रश्न पडलेला नाहीये. म्हणजे फायदे तोटे की 2 मुलं असणं घरात आणि त्यांचे स्वभाव. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या बाबतीत मी याला खूप मानते, कारण माझा धाकटा भाऊ, आमच्यामध्ये 5 वर्षाचं अंतर, त्यामुळे तसं म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित अंतर. आणि मुलगा मुलगी, आणि त्याचा माझा स्वभाव हा इतका वेगळा आहे. आणि एकाच घरात एकाच संस्कारात 2 वेगळी मुलं वाढतात, तू म्हणालीस तसं आता. तर हे पालक म्हणून खरं तर किती परीक्षा बघणार आहे, कारण तुमचे निर्णयही त्या पद्धतीने बदलणार आहेत ना. अगदी. म्हणजे मी ऐकणारा मूल होते आणि तो अजिबात न ऐकणार. त्यामुळे आमच्या आवडीनिवडी पण खूप भिन्न होत्या. मला अभ्यासच आवडायचा, त्याला खेळायला आवडायचं. मला अजिबात फार मित्रमैत्रिणी नव्हते, त्याला खूप मित्रमैत्रिणी होते. हे सगळंच इतकं वेगळं आहे. तर मला नेहमी प्रश्न पडतो की आई वडिलांनी कसं काय ठरवलं असेल आणि काय घेतले असेल. आणि सर्वात मोठी गोष्ट जी मी माझ्या आईला छळलो की तुझी आवडती लेक माझी बहीणच आहे,
किंवा माझी बहीण म्हणते की नाही नाही शक्तीच तुझी लाडकी आहे. हे जेव्हा आता मला 2 मुलं आहेत तेव्हा मला लक्षात येतं की त्यावेळेला कुठल्या मुलाला आपली जास्त गरज आहे आणि त्याला किती म्हणजे आपलं काय म्हणतात ते आपल्या मायेची गरज आहे. त्या अनुषंगाने त्या वेळेला ते मूल फेवरेट होतं. नाहीतर असं नाहीच आहे फेवरेट, नाही नाही असं नाहीच आहे. पण हे आई झाल्यावर कळतं किंवा वडील झाल्यावर कळतं. त्यामुळे पेरेंटिंग हा एक भन्नाट एक्सपिरियन्स आहे. कमाल कमाल एक्सपिरियन्स. म्हणजे तारेवरची कसरत आहे पण खूप फुलफिलिंग आहे. अगदी. मी एक आता सहज मला आठवलं म्हणून सांगते. तू जे म्हणत होतीस ना की काही कल्पना ठरवल्या होत्या का वगैरे, तर मला ना एक मराठीत एक पुस्तक आहे आमच्या इंदूचे शिक्षण नावाचं. जुनं पुस्तक आहे म्हणजे 1930 मध्ये वगैरे लिहिलं गेलेलं आहे आणि मला आता लेखकाचं नाव नाही आठवत, ओक होते बहुतेक. पण ते इतकं भन्नाट पुस्तक आहे. म्हणजे एकतर अशा काळामध्ये एक वडील माझ्या मुलीचं कसं बालपण आहे याच्याविषयी लिहित आहेत. हीच किती गमतीशीर गोष्ट आहे ना. आणि त्या काळात आणि त्याच्यात ना त्यांनी इतक्या गोष्टी म्हणजे बालमानसशास्त्र, मग आपण कसे ते प्रयोग करायला जातो, मग ते फसतात कसे, मग डॉक्टरचं ऐकावं का घरातल्या मोठ्यांचं ऐकावं, हे इतके छोटे 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 प्रश्न. आणि मग मुलं कसे कुठल्या गोष्टीचे आपण नकळत मुलांना किती चुकीच्या गोष्टी सांगतो. म्हणजे आपला हेतू वेगळा असतो पण मुलं त्यातून वेगळाच अर्थ काहीतरी घेऊ शकतात. निगेटिव्ह टॉक असेल, ह्या इतक्या गोष्टी ना त्यांनी त्या पुस्तकात इतक्या सुंदर लिहिल्यात. म्हणजे मला असं खूप वाटतं की हे पुस्तक असं रिप्रिंट करून गर्भसंस्कारांच्या पुस्तकांबरोबर द्यावं वाचायला. इतकं छान आहे आमच्या इंदूचं शिक्षण म्हणून. तर ते एक पुस्तक मला वाटतं खूप त्यांनी माझ्यावरती प्रभाव केला किंवा मला ते वाचताना कुठेतरी एक अंदाज येऊ लागला की काय आपल्या पुढे वाढून ठेवलेलं आहे. आता आपण एक ना पटकन क्विक फायर घेणार आहोत. तुला पटापट प्रश्न विचारणार, तू पटापट उत्तरं द्यायची. प्रयत्न करते. ओके. सध्याची सर्वात मोठी प्रेरणा कोणती? माझ्या समोर सुधा मूर्ती. कामाचा ताण कसा हाताळतेस? मुलीबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करणं. इंटरनेट शिवाय एक दिवस कसा काढशील? पुस्तकांच्या सहवासात. याचं उत्तर मला माहित होतं. एक गोष्ट जी लोक तुझ्याबद्दल नेहमी विचारतात. माझ्याबद्दल बाबा सोबत आलेत का? बाबा कुठे? ऍक्च्युली पेरेंटिंग नेव्हर एंड्स. माझ्या बाबांच्या बाबतीत तर अगदी खरं आहे. म्हणजे ते माझेही पालक आहेत, माझ्या लेकीचेही पालक आहेत. कामातली मोठी यशस्वी घटना कोणती? इतक्यातली मला वाटतं माननीय पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचं अँकरिंग केलं. आणि अनुश्री काय करते सध्या? सध्या खूप बिझी शेड्यूल आहे तिचं. नुकतीच परीक्षा झाली आहे पण अभ्यास आणि क्लासेस आणि कथ्थक शिकते सध्या ती. वाव. मी गेली खरं तर 2-3-4 वर्ष, पण आता त्याची आवड निर्माण झाली आहे. काळजीपूर्वक जाणीवपूर्वक. फॅन्टॅस्टिक. इतक्या छान गप्पा झाल्या. थँक्यू सो मच. तू इतकं दिलखुलास बोललीस त्याबद्दल खरंच तुझे आभार. तू समोर असल्यामुळे खरं तर, नाहीतर इतक्या पर्सनल विषयावरती कधी बोलण्याची संधीच मिळत नाही. आपण अनेकदा इंटरव्ह्यूज देतो ते प्रोफेशनल काहीतरी प्रोजेक्ट रिलेटेड आणि असे असतात आणि हा विषय सगळ्यांच्याच इतका जिव्हाळ्याचा आहे. मला खरं तर अनुश्रीला या निमित्ताने सांगायला आवडेल की आय एम सो प्राऊड ऑफ हर. आणि या निमित्ताने तिच्या बालपणातल्या या आठवणी सगळ्या मला पुन्हा एकदा जगता आल्या. असं आपण शांतपणे मागे वळून बघणं असं होत नाही आपलं. तर या पॉडकास्टच्या निमित्ताने मला ते सगळं एक उजळणी झाली. तो सगळा असा चित्रपट डोळ्यासमोरून गेला. अगदी ती झाली त्या क्षणापासून ते आतापर्यंतचे इतके वेगवेगळे क्षण मला अनुभवता आले. सो मी थँक्यू म्हटलं पाहिजे. नाही पण ते त्या क्षणातनं अनेक स्त्रियांना, नवमातांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे थँक्यू. पुन्हा आपण आता थँक्यू म्हणतच राहू एकमेकांना. पण मला खरंच ही खूप छान संकल्पना वाटते यासाठी की आपण मगाशी जसं म्हटलं की एक कुठलंच आई पण सारखं नाहीये आणि प्रत्येक आईपणापुढे फार वेगवेगळी आव्हानं आहेत. प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक आई वेगळी आहे, प्रत्येक बाबा वेगळे आहेत. त्यांनाही वगळून नाही चालणार. पण एम्पथी फार गरजेची आहे मला वाटतं की ह्या अशा गप्पांमधून आपण काय साधतो तर तुलना नाहीये, जजमेंट असू नये याच्यामध्ये.
पण कदाचित एखादा विचार, मी जसं म्हटलं की मला त्या इंटरव्ह्यू मधला तो हॅपी पालक हा एक विचार असा सापडला की त्यांनी मला खूप काहीतरी मिळालं. तसा एखादा विचार, एखादी मजा गंमत तर येतेच गप्पा ऐकताना, पण तो जर मिळाला आणि तो नक्की मिळेल तर तू खूप एक छान हा प्लॅटफॉर्म आणि फार गरजेच्या विषयावर बोलणं व्हायला हवंच आहे, ते सुरू केलंस त्यासाठी अभिनंदन. थँक्यू. तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलीस त्याबद्दल कालनिर्णयकडून छोटीशी भेट. थँक्यू. आणि ते मी आता इथे ठेवते. जरूर. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्याकडून तुला ही खास भेटवस्तू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू समीरा, तू इथे आलीस. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये अशाच अनेक इंटरेस्टिंग चर्चा आणि विषय पाहायचे असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते कॉमेंट करून आम्हाला कळवा आणि आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका. आमचे डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. पुढच्या एपिसोडमध्ये भेट लवकरच होईल. तोपर्यंत नमस्कार.